भावांना मशरूम स्वतः दे मागा दुसरं मशरूम स्वतः मशरूमच नाही भेटत. बघा इथं पण आले मोपाड्यात मशरूम बघायला पण मशरूमच नाही भेटत त्यांना. हे थोबाड बघा कसे आलेत मशरूम मुलं. मशरूम पाहिजे आहे ना 10 वाजता आलेत मशरूम शोधायला आहे. यांची बापाने शिकवलं मशरूम 10 वाजता. सो गाईज तुम्ही बघू शकता ती जंगल एरिया आहे. फुल जंगल एरिया आहे. तुम्हाला दिसत नसेल पण माझ्या डोळ्यात चांगला दिसतंय. म्हणजे जेवढा दिसतंय तेवढा बघायचा प्रयत्न करा तुम्ही. हा बघ या मागच्या वेळेस याच झाडाच्या कडेला चित्ता आलता. मी तिथं मोताला असं बोलू शकत नाही. 1 नंबरला गेलेलो. जरा स्टँडर्ड बोलू आपण. कुठं सरळ या ग्राउंड मध्ये का थांब मला असं. तर भावांनो नमस्कार. आजची जरा वेगळीच व्हिडिओ आहे. मी घरी झोपायला तयारच होतो आणि हाले 4-5 जण मला आणला उचलून बोलत जायचे कॅम्पिंगला कुठं नेतात काय माहित नाही मला. बघा ही माकडं आहे डोंगरात नेलं डोंगरात डायरेक्ट. कुठे चाललो आणि बघा आमचं आम्हालाच माहित नाही. आम्ही चाललो पण काय आहे घरी. माझी बायको घरी गेली, त्याची बायको घरी गेली, त्याची बायको पण घरी. बायका सध्या आमच्या पेंडिंगला आहेत. गर्लफ्रेंडला सांगितलंय का बाबा आम्ही चाललो कॅम्पिंगला. त्यांना त्यांच्यासाठी एक वेगळा शब्द आहे पण आता नाही वापरू शकत कारण की फॅमिली. हा बघू आता कुठं जायचंय आपल्याला. दाखवतो तुम्हाला काय काय करायचंय. आम्ही अशा ठिकाणी चाललो तिथं वाघ बी घेत. हो परत बोलतात अशा ठिकाणी जायचे का तिथं कोणच नाही पाहिजे. आता कुठं घेऊन जाऊ. जंगलात पाहिजे जंगलात वरती असल्या पावसा बिवसात जंगलात काय होणार काय काय सांगू शकत नाही. दाखवू आता बघू काय होतंय तो. काहीतरी खतरनाक करायचंय बोलतात. चला मग आता दाखवतो तुला पुढं काय होतंय ते. काढलं ते. तर गाईज आता आम्ही चाललो भाजी घ्यायला कारण की हे भाजी मार्केट. आज शनिवार आणि उद्या चतुर्थी त्यामुळं आम्ही काही चिकन पण खाणार नाही. मी खातो एकटाच. हे सगळे बुवाच आहेत तसे पण सगळं नाही. दोघांना बुवा आहे हो. बाकीची वहीच खाणारी आहेत. तसं साहिल तरी कुठे खातो. साहिल तळ्यात मधातला माणूस आहे. त्याला काय आपण काय बोलू शकत नाही. कधी या तळ्यात कधी या मध्यात. कुठे आहे मार्केट. थांब आपण पुढे आलो हे बघ. बघा आमच्या टीमचा लिडर आहे. टीमचा लिडर आहे. तर सगळ्या भाजी चॉईस करतो सगळी. कारण तो बुवा माणूस आहे. प्युअर बुवा माणूस आहे. दाखव रे माल दाखव. मला काढायला लागलं बाहेर. असा नवरा असला ना तर बायकांचं म्हणजे टेन्शनच नाही. बायकांना भाजी आणलं टेन्शनच नाही. बघ कशी निवडून घेते. बायकांना पण नाही जमत अशी भाजी निवडून घेते. आम्हाला घंटा काय समजत नाही भाजी. असं मला टमाटा नाही समजत. तरी भाजी आपण घेतोय ही कशासाठी घेतो म्हणजे काय बनवायचं काय आपल्याला. काय स्पेशल रेसिपी स्पेशल आहे का. तिकडे गेलो सांगतो. सिक्रेट आहे बोलतो काहीतरी. सिक्रेट आहे. आम्हाला पण माहीत नाही. बघू आता. बघा भावांनो हा आहे रिक्षा मार्केट. तिथं आलो आम्ही भाजी घ्यायला आणि आता वाजलेत किती माहिती आहे का 9 किंवा 9:15 काहीतरी वाजलेत. मी इथं आलो आता भाजी घ्यायला आणि मग भाजी घेऊन जाणार आम्ही जंगलात टेंट लावायला कॅम्पिंग करायला. बघू आता कसं जमतंय ते. तर भावांनो आपली भाजी घेऊन झाले आणि स्वप्नील शेठ स्कॅनर मारत आहे. पैसे संपवत आहे थोडंसं भाजीसाठी. भाजी आता मी भाजीच खाणार आहे तर भाजीसाठी पैसे संपवलं पाहिजेत. माणसाने कुठेतरी पैसे संपव. कमून ठेवायचं कुठं. कमवून उराव घेऊन जायचे का पैसे. जास्त नाही पैसे म्हणून मी संपवलं. छोटंसं बिल होता. छोटासाच बिल होता म्हणून. चला 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 तर मित्रांनो चाललो आपण आता आपल्या लोकेशनला. नाही अजून लोकेशन नाही. अजून 2-3 टप्पा थांबायचे आहेत मध्ये. अजून मसाले वगैरे घ्यायचे आहेत. 2-3 ठिकाणी थांबणं होणार आहे आपलं अजून. बघू आता आम्ही आहोत रिसला. भावांना मशरूम स्वतः दे मागा दुसरं मशरूम स्वतः मशरूमच नाही भेटत. बघा इथं पण आले मोपाड्यात मशरूम बघायला पण मशरूमच नाही भेटत त्यांना. हे थोबाड बघा कसे आलेत मशरूम मुलं. मशरूम पाहिजे आहे ना 10 वाजता आलेत मशरूम शोधायला आहे. यांची बापाने शिकवलं मशरूम 10 वाजता. रात्रीचे वाजले 10 वाजले का रे.
तिचे 10 वाजलेत. आणि आलेत मशरूम शोधायला मोपाडा मार्केट मध्ये. मोपाडा मार्केट. आता मी घेऊन येतो. मोपाडा मार्केट म्हणजे माझी सासूरवाडी. हो ह्याची सासूर ह्याची हा दिसतंय ना, ह्याची सासूरवाडी आहे मोपाडा. आणि तरी ते चड्डीशी आलाय सासूरवाडीला मशरूम घ्यायला. इथं मशरूम भेटेल तुला वाटतंय का? कुठंच मशरूम नाही, कुठंच नाही भेटणार मशरूम. आता का मला वाटतं सॉरी पनीरवरच भागवावं लागणार आहे. मशरूम यांना कुठंच भेटत नाही. सारा लपडा झाला आणि आला पाऊस. मला Z+ इकडे दाखवतो. हे काय मॅटर यांचं, काय मॅटर आहे का समजत नाही. बघा सगळी काहीतरी मोठा मॅटर झालेला. मोठा मॅटरच आहे यांचा. जाऊ असो, आपलं काय करायचं आपण आपलं बघू. आमचं मॅटर आम्हाला सॉल्व्ह होत नाही सध्या. आम्हाला पाहिजे मशरूम. जवळजवळ 10-15 दुकानं फिरलो असं, पण आम्हाला काय मशरूम भेटत नाही. टोपशी पाहिजे याला काही घेऊन. टोपशी टाकी भिजत. बघा इकडं गाडीमध्येच काम चालू केलं आहे आम्ही. रनिंगमध्ये जातातच काम चालू आहे. बघा घेतले सोयाबीन. आम्हाला काय ते मशरूम तर काय भेटलं नाही आणि भेटणार तर नाही. आता इकडे पनीर पण आणल्यात. इकडे आणल्यात पनीर. इकडे पनीर पण आणल्यात. काल्या वेळेच्या अभाव काय करणार आता, काहीतरी खाल्लं पाहिजे. आणि काय दुसरं काहीतरी वेगळं बनवू. आता जे पाहिजे ते भेटलं तर नाही. टाइम एवढा झालाय ना. आता हे बघा इकडे गाडीमध्ये सुरुवात केली बनवायची. 10:30 झाले. हो ना, कधी जाणार, कधी बनवणार, कधी झोपणार. असं कुत्र्याच्या कान्यार गव्हाच्यात आहे. काय चालू आहे ऋषीया, काय तुमची करते काय नक्की? हे ते नरम करायला लागते ना मित्रा. असं आहे का? ते आता बिस्लरीच्या पाण्यात हा घरी बोलला असता, घरी नल होतं 30 रुपये वाचलं असतं. हा. 20 रुपयाचा वेगळा काहीतरी घातला असता. पैशावाली पार्टी आहे बाई. पैशावाली पैसा पार्टी. कमी का आपल्याला? चला चला तर पुंडलिकावरती हरी विठ्ठल. चला लोकेशनला पोचूया. अजून लोकेशनला न पोचलो. सो गाईज तुम्ही बघू शकता ती जंगल एरिया आहे. फुल जंगल एरिया आहे. तुम्हाला दिसत नसेल पण माझ्या डोळ्यात चांगला दिसतंय. त्याच्यात जेवढा दिसतंय तेवढा बघायचा प्रयत्न करा तुम्ही. हा हे बघ इथे या मागच्या वेळेस याच झाडाच्या कडेला चित्ता आलता. मी तिथं मुताला असं बोलू शकत नाही. 1 नंबरला गेलेलो. त्याला स्टँडर्ड बोलू आपण. कुठं सरळ या ग्राउंड मध्ये का? मला असं. तर भावना आपण आला तर लोकेशनला पोचलोय. हा बघा पूर्ण जंगल आहे. बघा दिसतोय तुम्हाला, पूर्ण जंगल आहे. इकडे पूर्ण डोंगर आहे. हा डोंगराच्या तुम्हाला दिसत नसेल पण पूर्ण डोंगर आहे. दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने बॅटरी मारून टच मारून. माझ्या लाईट जास्त मारून मी काला आहे. नाही रे. आता गोरा दिसतोय कुठं. नाही रे गोरा आहे रे. कोण बोलतो काला आहे? कोण बोलला तो? कोण बोलला? लाईट साहिल गेलेला काला आहे. कोण बोलला काला आहे सांगा? सावला एकदम चिकणा आहे भाई, आमचा पोरगा चिकणा आहे. तर बघा हे मित्रांनो आपला स्पॉट आहे. इथे आपल्याला टेंट लावायचे आहेत आणि मस्त आहे की आपल्याला सोयाबीन चिल्ली वगैरे जेवण बिवण मस्त बनवायचे. इथं ऋषी भाई आपला स्पेशल कुक आहे. कुठे आहे ती सोयाबीन? इथं जेवली इथं. तर बघा भावांनो कसं सेटअप आहे आपला. तर आता ही सोयाबीन चिल्ली आमच्या कुकच्या बोलण्याप्रमाणे आम्ही आता तिला असं त्यातलं पाणी काढतोय. हा पाणी त्यातला निचारून घेतोय आणि असं टाकतोय. रेसिपी लय खतरनाक आहे. आमचं कुक 5 स्टार हॉटेल मधला आहे. काय बोलायचं साधा कामच नाही. बघा सेटअप करतोय ऋषी भाई. एक टाकली मॅट. बघा स्पेशल मॅट परचेस केले त्याच्या आत जाण्यासाठी. काय काय टेंट कुठं लावायची आपल्याला? इथं लावायचं ना टेंट. बघा भावांनो जागा आहे. इथं आपलं टेंट लावायचं. लवकर पनीर
हा पूर्ण जंगल आहे बघा, पूर्ण जंगल आहे हा. इकडं आपल्याला सेटअप करायचे टेंटचा, कॅम्पिंग करायचे आपल्याला इकडं. त्यासाठी आपल्याला इथं टेंट लावायचे बघा. ही जागा आपण डिसाईड केलं. चला टेंट लावून घेऊ. आणि ऍक्च्युली ही खरं सांगायचं झालं तर हॉरर एरिया खूप खूप हां डेंजर आहे बाबा. डेंजर घटना घडलेल्या मेन आहेत. म्हणजे त्या साईडला बेकार घटना घडलेल्या आहेत. हां पण आम्हाला दुसरी कोणी जागाच नव्हती, त्यामुळे आम्ही इथं आलो. थोडी रिस्क घेतले हां बघू काय आणि होतं. जरी गाडीत बसायचं असेल आम्हाला तरी पण एक माणूस आम्ही सोबत बसवतो आहोत बाबा, कारण त्याला काय व्हायला नको. खरंच हो. जाम बेकार वाटली आमची. बघू आता काय होते. पहिला टेंट लावून घेऊ आपण. भावांनो बघा, आपला टेंट लावून तयार झालेला आहे. साईड बाय साईड इकडं साईड बाय साईड इकडे आपली कुकिंग पण चालू होणार आहे आता. तर फायनली आमचा राईस बनवायला सुरुवात झालेली आहे. राईस मस्त की बनतंय आपला मित्रांनो. आणि बघा हे बघा इकडे यांचं काय चाललंय बघा. यांचं बिनकामाचे धावपळ. हे बिनकामाचे बघा. धावपळ आहे. हे काय बोलतात ते छोट्यांची केली छोट्यांचे किलबिल. हे यांची इकडे मजा चालू आहे. काय चाललंय काम आहेत. आणि आमची इकडं आम्ही कसं आम्ही संसारी आहोत. आमच्या तिघांची पण लग्न झाली आहेत. आम्ही संसारी आहेत. आम्हाला संसार समजतो. त्यांना काय समजतं? त्यांना काय माहिती आहे. हे दुनियादारी बघितलीच नाही. करा तुम्ही मजा समजेल तुम्हाला. 2च महिने आहेत माझ्या लग्नाला, पण मला समजतो. फायनली आपला राईस ऑलमोस्ट तयार झालेला आहे. राईस तयार, त्याला मला फ्राईड राईस बनवायचा. आता आम्हाला फ्राईड राईस बनवायची आहे. तर त्याची रेसिपी आम्हाला नाही माहिती, पण बनवायची आहे. आपला गुरु आहे. टॉपच झाले, टॉपच. काय खाल तुम्ही घरी असं जेवत नाही मी. टॉपच झालं काय सांगू तुम्हाला. झाले बाबांना. टिंगल नाही करत म्हणजे खोटा सांगत नाही, पण खरंच भारी झालंय. कारण की भूक लागले मारण्याची. भूक लागली सगळंच भारी सगळं असतो, झालं लागतो. पण खरंच भारी झालंय. नाही भारी झालंय. हे बघा हे cook भारी आहेत. झालंय, भारी झालंय. हे cook आहेत. तो आता शिवा देईल, त्याआधी आम्हाला काहीतरी करायला लागेल. पण भातापेक्षा कुकची जसं बॉडी सुटून दिसते. ते जस्ट जिम जॉईन केले ना, त्यामुळे तर त्यामुळे तो हाफ टी शर्ट घालून आलेला आहे. जिम बंद आहे का? जिम सांग ना चालू आहे. जिम बंद आहे तरी पण एवढी बॉडी आहे. जिम चालू असती तर मला तर वाटतं आपला काय संबंधच नाही जिमचा. अरे काय मच्छर असेल. नाही ती माती लागली. ऍक्च्युअली माती लागली पेन लावताना. आपली बॉडी दिसते का तुम्हाला? नसतं दिसत, कारण काय 2 वर्ष झाला जिम बंद आहे आपली. माझ्याकडे कॅमेरा भरूच नको. छाती खतरनाक आहे, चेक खतरनाक आहे ती. अरे काय राहिला का? पण मी गेल्या वर्षीच महाराष्ट्र केसरी मारलेला. बोला आता दुसऱ्या माणसांना चान्स भेटू दे. आता डायरेक्ट 12 मारते त्याला. मारणार तो. जाऊ दे त्याने एकदा ठरवला. जाऊ दे बोला, दुसऱ्या नवीन येणाऱ्या पिढीला चान्स भेटला. आणि मित्रांनो तुम्ही साहिल भाईची जिमची व्हिडिओ बघितली असेल, कसला वेट मारतो तो. 100% आणि 100% बघले असेल. आणि मग नंतर ऑपरेशन वगैरे करायला लागतं. नंतर कसले ऑपरेशन तुम्हाला सांगू पण शकत नाही सांगू शकत. आणि पण माझं ऑपरेशन झालं पण सगळ्यांना हिट भेटली. तर ती गोष्ट तुम्ही यूज केलीच पाहिजे. पेटू का माचीस माझं तुझ्याकडेच असेल, पकड. कारण की तूच मगाशी गॅस पेटवायला घेतलेला ना. हो नक्की मीच. पावसाने मस्त मदत केली आम्हाला. बाद येत नाही तो. आणि असाच भावा असाच राहा, येऊच नको सध्या. आमचा होऊ दे सध्या. कुकिंग आमची काय आहे ती. तर आम्ही लगेच सोया चिल्ली आम्ही बनवणार. सोया चिल्ली वॉस्का दो गामा बनवणार आहे आम्ही. चिल्ली होते का चिल्ली काय व्हायचं. पहिले फ्राईड राईस नंतर बाकी फ्राईड राईस म्हणजे एक खाण्याची गोष्टच होईल. बघू नंतर. मग कसं आम्ही जेवू आणि मग थोड्या गप्पा गोष्टी करून झोपू. बाकी आमचं काय करायचं नाही. काय विषय नाही. एक घरी झोपायचा, रोज घरी झोपतो. म्हणून आज एक विचार केला, आज काहीतरी बाहेर जाम कंटाळलेलो असा. मग? घरी रोज घरी झोपायचा. काय घरी झोपायचा? आज बोललो बाहेर मच्छरांच्याच झोपू. तोंडावर लाईफ मारून तुम्ही. काहीतरी ॲडव्हेंचर करायचं ठरवलेलं आज.
तोंडाला आहेत मला तोंडाला. अचानक भयानक झालाय प्लॅन आमचा. आणि मित्रांनो असं कुठं असतो का रात्री 9 साडेनऊ वाजता आम्हाला घरातनं उठून आणतात हे. असं कुठं असतो काय प्लॅनिंग नाही काय नाही. मित्रांच्यात असंच असतो. मित्र बोलत यावं लागतंय. काय गरज होती का पावसाला काय बोलायची. बिचारा मस्त शांत होता. लाईट घ्यायचं. लाईट आपलं लाईटच म्हणतोय. छत्री छत्री घे लवकर. मागे आहे बघ छत्री. मागे आहे बघ. नाही मागे आहे बघ मोठी ड्रायव्हर सीटच्या बाजूला. आणि उगाच आणली का मम्मी त्याला. हा काय करत लाईट मार. व्हिडिओ घेतो मी ते प्रॉपर ते चालू करतो. ह्याच्या नको पडून घेण्याचं. चांगल्या माणसाने घ्या. नाही छत्री आहे ना, ही गाडी नाही हो या. बरं, चालेल. त्याच्यापेक्षा तुम्ही नको भरोस. कृपया आवाज कट करा मला. पकड आणले ना रे. आणले कामच आमच्याकडं कसं. कांदा आमचा जळला. ब्राऊन राहिले ब्राऊन. भूक लागली रे. वास येते असंच व्हायला लागतं त्याशिवाय मजा नाही. लय भूक लागली. पुढच्या भात खाऊ शकतो ना बघा मित्रांनो बघा कसा बनवतात बघून घ्या. जर बायको गेली तुमची माहेरी तुमच्यावर अशी वेळ येऊ शकते जसे आमच्यावर आले आज. आम्ही आणले आमच्यावर आले नाही. आणले आम्हाला काच होती. कोणती गाडी? लाईट बंद करू. अरे ही काय वायर कनेक्शन मी ते केला नव्हता आमच्या फादरने. अप्पा काय बोलतो बाई हो? लाईट जाते अप्पा. पकड शेट. भावांनो ही आमची पहिली कॅम्पिंग आहे. पुढच्या कॅम्पिंगला अजून आम्ही अपडेट असू. मीठ कुठे ठेवलं रे सगळ्यात हेल्दी असते हे खायचं कारण की भूक लागल्यावर काय पण खा. भाई. मीठ घे ना सोबे. मीठ दे. हो मी अजून नाही टाकायला काय कोबी. खायला तुला पाहिजे का मला पण बघू कसं लागतं. गवत देतो तरी मी काय एकदा पाजलेलो शाळेत तर मला कोबीची भाजी खाल्लेली त्या दिवशी. तिथं मला कोबी बोलायचं. अरे एकच टेन मध्ये 5 दिवस झोपायचं आपल्याला आज. पाजून मारशील आम्हाला. नाही मी पाजायला बाहेर निघाल. म्हणजे अशी हे नाही काय जागा नाही का? काय सीन झालेला ते भात झाला का बंद करतो आता. तुला पिक्चर करते का टाकलेलं काय टाकलं हे पोटे मसाला. लाईट झाली व्हिडिओ चालू. आपली पद्धतीने करणे. काहीच तुम्ही फक्त बघायचं काम करा खायचं काम आम्ही करू. कसं काय नाही? अरे बरं, मला काय टेस्ट करा सांगतोय. मला समजत नाही ना नाही तर माझ्याकडे लागतं. मीठ बरोबर आहे ना. बरोबर आहे. हा बघा हा मित्रांनो मटेरियल काय टाकलाय. तोंडवर तुम्ही दुकानात जाता चायनीजला मिरची टाकली. तुम्ही चायनीजला जाता आणि बोलता सोयाबीन टाकलंय. आम्हाला फ्राईड राईस पार्सल पाहिजे. कोबी त्या मागे किती मेहनत आहे ती बघा. आणि आपलं आता राईस टाकून घेतोय आपण. हा काय सुगंध येतोय मित्रांनो कडक. वा ऍक्टिंग आहे मित्रांनो. नाही मित्रांनो, कसं तुम्हाला नाही जमून पडणार. तुम्हाला वाटेल 5 जण आहेत मी एवढा भात काय संपला. अरे सगळी डॉर गाव आहेत. हे बैस नको. इझी संपल. तुम्हाला वाटेल 5 जणच आहेत आणि एवढा भात आहे कसं संपल. तुम्हाला वाटत असेल तुम्ही गाडी चालवायला. शरीरावर जाऊ नका. मला वाटले मजा. वाटले माझे अक्षय पाटील. अक्षय पाटील करतो का बंद? अक्षय पाटील कर बंद. मला वाटत असेल गाडी बसलो तर शेट आहे. कुठल्या व्हिडिओ आवडा तरी समजून घ्या. ऍडजस्ट नाही होत रे. त्याच्यातच पाहिजे. अरे मी आवाज काय करतो. तुम्ही तरी ऐका. हो ना, ती खरोखरच चायनीज वर बनवली तुम्हाला फिल नाही. इकडे सांडलं तिकडे सांडलंय. खाली दाखव खाली. यार थांबतो म्हणून जरा video. म्हणून तो दाखवतोय तो दाखवतो एवढी. हे चायनीज वाले कसं खोटर नाही, ते आलाय वाईड करतात. अँगलने आला. झालं का व्यवस्थित बोलू. बघा भावांनो राईस झालेला आपला रेडी.
आता आपण घेणार आहोत चिल्ली बनवायला. आता आपण चिल्ली बनवायला घेतोय. आपण म्हणजे ऋषी भाऊ आपला. मी मदत करतो त्याला, हातभार लावतोय टेस्ट करायला फक्त. समजतं काही नाही मला. तो बोलतोय खाऊन बघ कसं आहे, मस्त आहे. बस एवढंच काम आहे आपलं. आपल्या पद्धतीने करू आपण आता. हे काय तर बघा भावांनो, तेल टाकून घेतलं आहे चिल्लीसाठी. सोयाबीन चिल्ली बनवतोय आपण आता. पुन्हा एकदा सांगतो, सोयाबीन चिल्ली बनतोय आपण. ही बघा, आम्हाला खरं म्हणजे मशरूम चिल्ली बनवायची होती, म्हणून मशरूम भेटलाच नाही. तुम्ही बघितलंच आम्ही कुठं कुठे फिरलो. अख्खा मोपाडा काढला, तांबाडली काढली, रिस काढला, बारवे पूल काढला, कुठंच नाही भेटले. लोधिवली काढली, सगळा काढला. यांची चुकी नाही मित्रांनो, ही चुकी यांची आहे. 10 वाजता येणार, कुठं भेटेल ते पनीर, काय ते सोयाबीन नाही मशरूम, ते काय 10 वाजता कोणी बोललो असतो. मित्रांनो चिकन होतं, चिकन नाही, हां सोयाबीन आहे. सोयाबीन चिल्ली होत आहे आपली. चिल्लीच ना, चिल्ली समजून घ्या. सोयाबीन चिल्ली होत आहे आपली. स्पेशल काय काय करायला घेतलं पाहिजे आपण? काय आपला पनीर, तंदूर पनीर. तंदुरी तंदुरी बघू शकता त्याच्यामध्ये खूप प्रोटीन आहे. तर मला नॉन प्रोटीन आज नुसतं प्रोटीनच खायला नाही. बालू हे चेक कर ना. काय पाणी टाका, पाणी. बघ, चेक कर. झालं ना ते. झालं, काढ मी त्याला खाली उतर डायरेक्ट. पकडी डॉक्टर कुठे रे? जिथे हा, काढून गेलं लगेच. लगेच आपल्या चमचे देतो, चमचे दे. शामियानात पोच कर. चमचे दे, चमचे दे. प्रोटीन आहे. स्वप्न किती काय मिस करते ना. हां ना. ओके भावांनो, तुम्हाला वाटत असेल ही सुरमई फ्राय आहे, पण ही आहे पनीर फ्राय. आपल्या ऋषी भाईने नवीन प्रकारचा काहीतरी बनवला आहे. दाखवतो तुम्हाला काही टेस्ट लागते. तुम्ही बघा, तुम्ही फक्त टेस्ट आम्ही बघू कशी लागते ती. तुम्ही बघा. पनीर फ्राय आज दुनियातले सगळे कुक आमच्यासमोर फिक्के आहेत. सगळे फिक्के सगळे. आज तुम्ही बघाच फक्त आम्ही काय काय बनवतोय. तो बघा, तो बघा आळशी माणूस बघा, झोपला जाऊन बघा ट्रेनमध्ये. दाराडूर झोपलाय. ए उठ, झाला जेवण. ए उठ. वास आला मला. काय माणूस यार. भूक लागली. इकडं आम्ही दमलो बनून आज झोपलाय भाई ताणून. उठ चल. हे झोपलं नव्हतं ऍक्च्युली, मग काय? अंग टाकलेलं फक्त. हो काय? तिच्या गावात कधी आणला. अरे माहित नाही का तुला? झाला भाई, सगळं रेडी आला. आता घ्यायचे जेवायला आपल्याला. हा बघा, आपले सुरमई फ्राय, सॉरी पनीर फ्राय पण रेडी झालेली आपली. बस घरी वास आहे, काय सुगंध आहे ना, एकच नंबर. इसं या जंगलाच्या सानिध्यात मित्रांनो आपण आलोय. हा डोंगर तुम्हाला दिसतोय का? नसेल दिसत बहुतेक, काय माहिती. पूर्ण जंगल आहे आपल्याला. तर भावांनो, फायनली आपला सर्व जेवण वगैरे रेडी झालेलं आहे. यस. हे बघून घ्या. ही आमची मंडळी काय काय कशी बसलेली आहे आमच्या ट्रेनमध्ये. आणि हाय बघा, हे आहे सोयाबीन काहीतरी, सोयाबीन काय ती तंदुरी म्हणा. आणि हे आहे सोयाबीन चिल्ली. हा भाईला काय राहत नाही, राईस खायला घेतला. हा आणि हा आमचा आहे राईस. आणि इकडे आम्ही थोडा चटरापटरा पण आणलाय थोडा नाश्त्याला. आणि हा आमची सुरमई फ्राय, सॉरी
पनीर फ्राय आहे, हा आणि भाजी आमची ऑर्डरला दिली. ऑर्डरला ऑर्डरला दिली. दिली. तर मित्रांनो घेऊ आता आपण खाऊन जेवून घेतो कारण की लय घेऊन भूक घेतो, लागली. जाम भूक लागले. उपास दाखवतो चालू तुम्हाला आहे. नंतर मग. तो परत टाटा बाय बाय गुड नाईट. टाटा बाय बाय गुड गुड नाईट. नाईट नाही गुड नाईट नाही गुड मॉर्निंग. म्हणजे जेवून घेतो नंतर दाखवतो तुम्हाला. हो का भावांनो, एक मोठा मॅटर झाला. जाम वारा जाम पाऊस, आमचा टेंटच राहत नाही, पूर्ण पाणी घुसलं इकडून तिकडून सगळीकडून. तर मग आम्ही काय केला विचार, बोला जाऊ दे चल घरी जाऊ झोपायला. आता वाजलेत 5, अर्धी झोप झाली आमची. तसं उठलो, काढली आम्ही. कशी तरी रात्र काढली आणि चाललो आता आम्ही घरी. ठीक आहे, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तो परत बाय बाय.